हाय हॅलो नमस्कार. मी पवार माधवी. मी आज आहे ना मोमोज बनवते. नॉनव्हेजचे म्हणजे चिकन टाकून बनवणार आहे. मी दाखवते, साहित्य घेतले, दाखवते काय काय टाकायचं त्याच्यामध्ये. आपण पहिली कढई गरम करायला ठेवणार आहोत. त्याच्यासाठी घेतले मी लसूण, 2 कांदे चॉपर करून घेतलेत. ह्याचा खिमा करून घेतले, मिक्सरला लावून घेतले, नरमच आहे. आणि हे 2 कांदे चॉपर केले, एकदम बारीक केले. कढीपत्ता पण मी बारीक कापून घेतला आहे, म्हणजे त्याचा सुगंध येण्यासाठी म्हणून बारीक चिरून घेतलं आहे त्याला. आणि मिरची. आपली कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी स्लो गॅस करते अगोदर आणि तेल टाकते. अगोदर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहे. स्टीलची कढई आहे, नेहमीप्रमाणे सगळं बाहेर टाकते ती. आपण कांदा आधी परतून घेऊया. थोडंसं गॅस फास्ट करते, थोडा लाल होता कांदा. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कढीपत्ता, लसूण, एक अख्खा गट्टा घेतलेला लसणाचा. लसूण टाकली, रेड चिल्ली टाकते, ग्रीन चिल्ली आहे आणि ही रेड चिल्ली आहे. 1 चम्मच रेड चिल्ली टाकली. चमच्याने आपण त्याला चांगलं परतून घेऊया. तेल कमीच टाकलं आहे, कारण नंतर बाहेर यायला नको तो तेल. कांदा चांगला भाजून झाला आहे, तर त्याच्यामध्ये आपण टाकणार लाल मसाले. लाल मसाल्यामध्ये मी टाकणार आहे हळद, अर्धा चम्मच घरगुती मसाला आणि पाव चम्मच काश्मीरी मिरची पावडर. थोडासा कलर येण्यासाठी टाकते. आणि धने जिरे पूड हेही 1 चम्मच टाकते. आता याच्यामध्ये टाकणार आहोत आपण खिमा करून घेतलेला चिकन टाकून आहे, पण चिकनचं पाणी नाही टाकणार आहे मी, त्याचा वेगळीच वास येतो. हे बघा, त्याला पाणी सुटणारच आहे आणि आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं नाही उकडते वेळी. ते तेलामध्ये आणि त्याच्यामध्येच त्याला चांगलं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. चिकन हे बघा, गॅस स्लो ठेवला आहे. पकडते, चांगलं हलवून घेते, मग मीठ टाकते शेवटीला. आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची टाकलेली आहे, म्हणून मी तिखट कमी टाकलं त्याच्यामध्ये. तर आता टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये मीठ. चवीप्रमाणे आपण मीठ टाकणार आहे. पीठ भिजवते वेळी पिठामध्ये मीठ टाकलेलंच आहे, कारण मग ते बाहेरून पण चव आलं पाहिजे ना, म्हणून मी पिठामध्ये पण मीठ टाकलं आहे.
हलवून घेऊया. अंड्याच्या भुर्जीसारखं झालं. मी हे पहिल्यांदाच बनवते कारण मी व्हेजमध्ये केलं होतं मुंबईत. आता ही एवढी सारी मी कोथिंबीर टाकली त्याच्यामध्ये आणि मी आता झाकण ठेवते त्याच्यावरच आणि थोडंसं चांगलं तेलामध्ये वाफवते. मला असं वाटते तेल थोडं कमी पडलं तर मी वरून थोडंसं तेल टाकते त्याच्यामध्ये. ह्याच्यावरती झाकण ठेवून वाफवून घेऊया. ते त्याच्यामध्ये ते होऊन जाईल. तवसर आपण शेजवान चटणीची तयारी करूया. हे वाटून घेते मी अगोदर. उकडवून घेतलेत मिरच्या मी. पाणी लागलं तरच घेईन, नाही तर नाही घेणार. बियांसकट मी वाटून घेणार आहे ते. आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे लसूण. थोडंसं पाणी टाकते म्हणजे ते वाटलं जाईल. आणि हा एवढा सारा लसूण घेणार आहे, ते टाकते. आपण वाटून घेऊया. हे बघा, ह्याला पाणी स्वतःहून सुटले तर मी गॅस फास्ट करते आणि याला सुकं करते. मीठ लागलं पाहिजे ना. हे होईपर्यंत आपण शेजवान चटणीला फोडणी देऊया. वाटून घेतले मी. फोडणी देते. ह्याच्यावर झाकण ठेवत नाही, तर झाकण ठेवलं ना तर त्याला पाणी सोडेल ते. मग असंच ठेवते आता त्याचं पाणी सुकण्यासाठी. हे बघा, ते सुकल्याशिवाय त्याच्यामध्ये भरता येणार नाही ना, म्हणून म्हटलं आधी आपण सुकून घेऊया त्याला छान. ह्याच्यामध्ये आपण टाकू मोहरी. नंतर टाकणार आहे कढीपत्ता, नाही तर थडथडेल. चवीपुरतं आपण मीठ अगोदरच टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मीठ टाकलं आहे. मोहरी थडथडली. आपला खिमा तयार आहे. आता ते थंड होईपर्यंत मी असं उघडच ठेवते. हे बघा, मोहरी थडथडली चांगली. तर त्याच्यामध्ये मी हे कढीपत्ता टाकणार आहे. पण गॅस बंद झाल्याच्या नंतर नाही तर ती थडथडेल. याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकणार आहोत. पातळ करूया त्याला. चटणी एकदम घट्ट नको आहे, पातळ हवे. थोडं पाणी ओतलं मी. मोमोजसोबत खायला ही चटणी तयार झाली. आता मी गॅस बंद करते. थंड होईपर्यंत मी पीठ लाटून घेते. हे बघा, मी अशा मस्त लाटून घेतले छोट्या छोट्या पुऱ्या. आणि त्याच्यामध्ये मी हे खिमा भरणार आहे.
जास्तच भरते, मोठे मोठे आहेत. म्हणजे आपल्याला मोदकांसारखे नाही करायचे. मी कसं करते दाखवते. पीठ जर उरलं तर वरून काढायचं. मी काढलं आहे. हे बघा, ह्या पद्धतीत मी बनवलं आहे त्याला. हे सुकायच्या अगोदर आपण सगळे भरून घेऊया. नाही तर ते पीठ आहे ना, चिपकत नाही, वाळतं ते लगेच. मैद्याचं पीठ जसं ताणावं तसं ताणतं, जसं वळू तसं वळेल तो, एवढं काही नाही. गव्हाचं पीठ नाही, मैद्याचं पीठ आहे. हे बघा. मी हे पीठ थोडंसं वरचं काढून घेते आणि त्याला शेप देते छान. हे बघा. वाफल्यावर छान दिसणार. जाऊ नका इकडे, इकडे ये. आधी भरायच्या अगोदर करून बघूया डिझाईन त्याची. या पद्धतीत बनवले मी, कारण थोडी पुरी मोठी झाली ना, म्हणून त्यांचा शेप मोठा येतो आहे. आता ना मी शेंगांसारखी डिझाईन करते हिला. दोन तीन शेंगा आणि मग मोदक सारखे खायचं, मग मोदक. या पद्धतीत असे मोडायचे. मी खाली बसले कारण जास्त वेळ जाईल ना उभं राहून, म्हणून मी खाली बसूनच करते. दोन शेंगा केल्या, आता एक मोदक करते. चिमणीसारखं तोंड पाडते जरा.
आपले मोमोज झाले तयार. वाफवले मी त्याला मस्त. आता मी गॅस बंद करते आणि मग सर्व करते. ह्याच्यामध्ये काढते, पण गरम आहेत. थांबते थोडं. छान मोमोज तयार झालेत. हे बघा, दाखवते मी, खाली करते कॅमेरा थोडा. आवडलं तर तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉलो करा मला. आणि मोमोज खायला या. हे बघा, ह्या पद्धतीमध्ये मी चटणी बनवली, या पद्धतीने मी मोमोज बनवले. नॉनव्हेज आहे, चिकन टाकून बनवले, चिकन खिमा टाकून मोमोज केलेत आपल्या मैद्याच्या पिठाचे. या खायला. बाय बाय.